मित्रांनो नमस्कार। राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या। साहजिकच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोपरगावमध्ये राजकीय उलथापालथीला सुरुवात झाली, पण यावेळी नीतीच्या मनात काही वेगळंच होतं। कोपरगावमध्ये जो पारंपरिक घराणेशाहीचा संघर्ष आहे त्यानं पुन्हा उसळी घेतली आहे। कोल्हे घराणे विरुद्ध काळे घराणे अशी पुन्हा एकदा चुरस रंगू लागली आहे। तथापि यावेळी काय झालं, कोल्हे घराण्याचे फासे उलटे पडले तर काळे घराण्याला अनुकूल दान पडू लागलं। मुख्य म्हणजे नगरपदाच्या उमेदवार देताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या पराग सदान यांना नाशिकवरून आयात केलं, तर आमदार आशुतोष काळे यांना स्थानिक पण वजनदार व्यक्तिमत्व असलेल्या काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी तयार करण्यात यश आलं। प्रचाराचा धडका सुरू झाला तसतसं विवेक कोल्हे यांनी कोर्टात धाव घेण्यास सत्र सुरू केलं। कोपरगावची निवडणूक पुढे ढकलली गेली हे जनतेला मुळीच पटलं नाही। जनतेच्या रोषात दुसरा फटका कोल्हे घराण्याला तिथंच बसला। एकीकडे 40 वर्ष सत्ता घरात असूनही कोल्हे यांनी कोपरगावसाठी काहीच केलं नाही, ही भावना जनतेच्या मनात खोलवर रुजलेली असताना आमदारकी मिळाल्यानंतर आशुतोष काळे यांनी विकास कामाची जी आखणी केली आहे त्यामुळेच कोपरगावात त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडलेलं दिसतंय। संकल्प, योजना, निधी, पाठपुरवठा, बांधणी आणि उद्घाटन हे त्यांचं सूत्र नागरिकांना चांगलंच परिचयाचं झालं। त्यात आता नगराध्यक्ष म्हणून साथ देण्यासाठी काकासाहेब कोयटे यांचं नाव पुढे आलं आहे। दादा आणि काका मिळून कोपरगावला स्मार्ट सिटी बनवतीलच, पण महाराष्ट्रातील सर्वात शहर बनवतील अशी खात्री येथील नागरिक खासगीत व्यक्त करीत आहेत। मंडळी, आणखी थोडं खोलात शिरायचं झालं तर आज कोपरगावमध्ये कोल्हे विरोधातील भावना ही कुजबूज राहिली नाही, ती आता संतापात बदलली आहे। अहंकार, सूडबुद्धी, जनतेकडे दुर्लक्ष या कोल्हे वृत्तीला कोपरगावकर आता कंटाळले आहेत। या वेळेचा निर्णय हा घोषणा किंवा दबावावर होणार नाही, त्यामुळे कोल्हे यांना अस्तित्वासाठी संघर्ष करायचा आहे। तर विकासाचा रोड मॅप हा आशुतोष काळे यांनी दिला आहे। श्रोते हो, आता पाहूया, शनिवारी मतदान आहे, चुरशीने मतदान होणार आहे, पण गुलालासाठी रविवारपर्यंत थांबायला पाहिजे। रविवारी गुलाल कोणाचा उधळला जाणार याची कल्पना मात्र कोपरगावकरांना नक्कीच आहे।